नमस्कार मॅडम. तुमचा हा जो काही प्रोजेक्ट आहे म्हणजे तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे 4 कार्यालयांमध्ये तुम्ही असं हे 30 रुपयांनी आणि सर्व्हिस सुद्धा देता, तर मग त्याचं काय प्रयोजन आहे आणि किती वर्षापासून सुरू केलं आपण? 5 वर्षांपासून. बरं. बरं 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 चेंज. ओके. बरं. चेंज होतो बुधवार जरा हो. वेगळं काहीतरी मिळतं. बरं. आणखीन बायकांना सुट्टी मिळते, 4-7 दिवस पोळ्या करायला असतात. बरोबर बरोबर. अशा अर्थाने ते केलेलं आहे. पण हे स्पेशली फक्त बॅचलर्ससाठीच आहे की सर्वांसाठी? देऊ शकतं. बरं. असं काही नाही की 30 रुपयामध्ये आहे म्हणून त्याची क्वालिटी हे आहे. बरोबर. अगदी घरच्यासारखं. अगदी घरच्यासारखं जेवण असतं आणि ही स्वामींची सेवा म्हणून आपण करतो. बरं. त्याच्यामध्ये असं कुठलाही हे नसतं की आज कमी पदार्थ केले किंवा पाणी काहीतरी केले, भाजीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं, पोळ्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलं, असं कधीही नसतं. बरं. कारण स्वामीच देतात तेच आम्ही पुढे देतो. बरोबर. ते माणूसमध्ये आणि ते कधीही कमी पडून देत नाही. बरोबर. मॅडम आपलं नाव आणि पूर्ण हे सांगाल नंबर? बरं. 98900523. बरं. याचा लाभ सगळ्यांनी जास्तीत जास्त घ्यावा अशी आमची इच्छा असते. बरं. आणि या वेळात रोज इथे चालू असतो. मी आणि माझा भाऊ आम्ही असते आणि सिंगल आहे आम्ही दोघं मिळून करतो. बरं. ओके. पण मग 30 रुपयामध्ये एवढ्या अगदी स्वस्त दरात ठेवण्याचं मागचं रिझन काय? एक सेवा म्हणून? काही नाही. बरं. सेवा म्हणून करतो. रोजची केटरिंगची कामं तर असतात. बरं. समाजाच्या प्रती आपण देणं काहीतरी लागतो या उद्देशातून आणि स्वामींची सेवा म्हणून. बरं. सर्व श्रेष्ठ हे आहे आणि आपल्याकडे तयार होतच सगळं आणि मुलंही कामाला आहेत आमच्याकडे कायमस्वरूपी राहणारे, त्यांनाही रोजचं काहीतरी काम होतं आणि नकळत त्यांच्या हातून ती वाढण्याची सेवा होती. बरं. चार लोकांना रोजचं काम राहतं काही ना काहीतरी. बरोबर. गुंतून राहतात. थोडंसं स्वार्थ आणि परमार्थ. बरोबर. दोन्ही. ओके. बरं. आता ही आणि 4 जी कार्यालय तुम्ही म्हणाला तुमच्याकडे आहेत, तर तिकडे सगळीकडे ही सेवा आहे? फक्त कार्यालयामध्ये आहे. सातव हॉल आणि लक्ष्मण हॉल. बरं. आणि सारसबागेमध्ये आहे. बरं. या 3 ठिकाणी? 3 ठिकाणी असतं. बरं. बरं. या 4ही कार्यालयांची इव्हेंट मॅनेजमेंट पण तुम्हीच पाहता की फक्त जेवणाची व्यवस्था? आम्ही बघतो फक्त नवरा-नवरी युनिट. हो. बरं. व्यवस्था आम्ही बघतो आणि तुम्ही तुमचा कार्यक्रम एन्जॉय. म्हणजे अगदी पूर्ण साहित्य देखील लग्न वगैरे किंवा कार्यक्रम देतात? तयारीचं हा वेगळी सगळं. हो. एक ओके. व्यवस्था तुम्ही आपल्याकडे मिळत देतो. बरं. चारही कार्यालयांमध्ये अशी. ओके. चालेल. थँक्यू. आणि आणखी एक प्रश्न मॅम, तुम्ही हे अन्नछत्र तर चालवतात 2 ठिकाणी, पण शिवाय 4 कार्यालय, सपोज 4ही कार्यालय बुक असतील आणि कार्यक्रम असतील तुमचे आणि जर अन्नछत्र देखील चालवायचे, तर मग अशा वेळी तुमचं नियोजन कसं असतं? अशा वेळेला पहिल्या दिवशीपासूनच आधीपासूनच आमच्या तयारी झालेली असते. बरं. प्रत्येकाला कामं वाटून दिलेली असतात. बरं. आणि मी आणि माझा भाऊ आमच्या दोघांपैकी एक जण सकाळी आधी लवकर येतो, मग नंतर दुसरं दोन्ही कार्यालयांमध्ये जाऊन घेतो. बरं. प्रत्येक कार्यालयामध्ये एक दोघं मेन मुलं आणि त्यांच्या हाताखाली 3-3, 4-4 मुलं जसं कामं असतील तसं. ओके. प्रत्येक ठिकाणी मॅनेजर लोक पण आहेत आमची. बरं. त्यामुळे जेवण जे तयार होतं ते सगळं इथनं तयार होऊन प्रत्येक पदार्थाची टेस्ट घेऊन मगच बाहेर सोडलं जातं. बरं. आमच्या व्यवसायामध्ये वेळेला अतिशय महत्त्व आहे. बरं. त्यामुळे वेळ पाळण्यासाठी आम्ही अतिशय कसोशीने प्रयत्न करत असतो. त्याप्रमाणेच मुलांचं नियोजन, भाजी कटिंग करणारे किंवा हे आचार्यांचं नियोजन असं त्यांना सगळं व्यवस्थित दिलेलं असतं. बरं. त्या हिच्याप्रमाणे सगळं प्रत्येक गोष्ट ही वेळेत जाते. ज्या त्या ठिकाणी कार्यक्रम असेल बरं. त्या ठिकाणी जेवणाच्या वेळेच्या अगोदर अर्धा तास आमची सगळी व्यवस्था तयार असते. बरं. म्हणजे तुमची जी वेळ असते जेवण देण्याची लोकांना, त्यापूर्वी अर्धा तास आधीच तुमचं जेवण पोहोचलेलं असतं. ओके. आणि हे जेवण सगळं जे आहे ते बनतं कुठे? एकाच ठिकाणी कुठे? एकाच ठिकाणी बनतं. बरं. आणि त्यानंतर? आचार्य आमचे असतात आणि आम्ही स्वतः असतो. बरं. टेम्पो रिक्षा जसं असेल त्याप्रमाणे तसं नियोजन करून बरं. मुलांनी प्रत्येक गोष्टीची तयारी केलेली असते. तयारी फक्त त्यांना त्या ह्याच्यामध्ये टेम्पोमध्ये भरून द्यायचं सगळं. बरं. आणि सगळं गरम गरम व्यवस्थित प्रत्येक गोष्ट जी गरम असेल ती गरम, गार असेल ती गार. बरोबर. आणि काही कमी जास्त पडलं सपोज? थोडीशी आम्ही कोरडी तयारी दिलेली असते, पण शक्यतो आजपर्यंतच्या अनुभवाने असं की कमी नक्की पडत नाही. ओके. कारण बरं. बाहेर असल्यानंतर तिथे काही करू शकत नाही, त्यामुळे त्या हिशोबाने थोडंफार जास्त दिलेलंच असतं जेवण. बरं. आणि या मुलांच्या सुट्ट्यांचं नियोजन सपोज काही कार्यक्रम वगैरे त्यांच्या घरी? मुलांचं कसं असतं, ही सगळी जी मुलं आहेत ती सगळी कोकणातली राहणारी आहेत. बरं. त्यांच्याकडे होळी आणि गणपती बरोबर. हे 2 सण अतिशय महत्त्वाचे असतात. बरं. तर त्यावेळेला त्यांना 8 दिवस आम्ही सुट्टीच देतो. बरं. म्हणजे पूर्ण बंद असतं? अन्नछत्र आम्ही बंद केलं, कारण बाकी त्यांना सुट्ट्यांचं काही हे नसतं. त्यावेळेला एक निवांत असतं. बरं. मग त्यांना वर्षात एकदा आम्ही ट्रीपला देतो. छान त्यांना खेळायला इथे बॅटबॉल वगैरे टीव्ही आणलेला आहे, मॅच बघणं, हे करणं, कॅरम आहे सगळं. त्यावेळेला त्या मुलांना असे खेळ सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत. बरं. म्हणजे त्यांना अगदी घरच्यासारखं हे वाटतं, असं वाटत नाही की आपण फक्त कामाला चाललो. बरं. आणि काल महिला दिन देखील तुम्ही साजरा केलात? बरं. आमच्याकडे साधारण कामाला येणाऱ्या रंगी घासायला किंवा तुमचं पुरी करायला वगैरे अशा 25 महिला आहेत, रोजच्या पोळ्या करणाऱ्या आहेत. बरं. तर त्या महिलांना सगळ्या त्या राहणाऱ्या इथे जवळपासल्याच होतात, तिथे आहेत. तर त्यांना एक वर्षात एकदा काहीतरी वेगळं काहीतरी करावं. कारण हॉटेलमध्ये जाऊन जेवणं वगैरे ही त्यांना आता रोज इथे जेवतात, हॉटेलमधल्या जेवणाची जी काही मजा असते बरोबर आपण ते अनुभवतो. बरोबर. त्यांनाही मिळावं बरं. आमची इच्छा. म्हणून दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने रोज वेगवेगळ्या हॉटेलमध्ये त्यांना घेऊन जायचं. मग त्यांना काहीतरी बक्षीस वजा द्यायचं काहीतरी असं आणि आनंद साजरा करायचा. त्यावेळेला त्या इतक्या खुश असतात. बरोबर. सगळी
त्यांचं कसं नियोजन असतं आणि मग नंतर त्याच स्वतः कंप्लेंट करतात की आपल्या काही आपण करतो हां, त्यात हां. सुधारणा केली पाहिजे आणि त्यांच्याकडून काही वेळेला सजेशन येतात बरोबर. की आपण काही असं केलं तर किती छान वाटेल. बरोबर. आणि काही कार्यक्रमांमध्ये ते पुढाकार पण घेत असतील की लाईक मी हे करते. बरोबर, अगदी घरच्यासारखं. अगदी घरच्यासारखं. बरोबर, आपण त्यांना तसं ट्रीट केल्यामुळे. treat केल्यामुळे. बरोबर. ओके, थँक्यू. Yes, thank you. आता आपण आहोत सातव हॉलमध्ये. सातव हॉलमध्ये आज कार्यक्रम आहे मुंजीचा आणि त्यासाठी जेवणाची व्यवस्था आपण इथे सगळी व्यवस्था पाहणार आहोत. किती पद्धतशीरपणे सगळं व्यवस्थित क्लिनलीनेस, हायजीन सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेऊन तुम्ही पाहू शकता किती पद्धतशीरपणे मांडणी केलेली आहे. हे जे डेकोरेशन असतं ते देखील यांच्याच तर्फे असतं. यांचे रेट मी कुठेही मेन्शन केलेले नाहीत कारण ते सारखे बदलून देखील शकतात. क्लिनलीनेस इथे पाहू शकता, नंतर मांडणी देखील पाहू शकता. अतिशय पद्धतशीरपणे ही मांडणी केली जाते तुम्हाला हव्या तितक्या लोकांसाठी आणि तुम्हाला हव्या तशा पद्धतीने पाहू शकता. जेवण कार्यक्रम अजून आता संपत आला आहे आणि आता जेवणाची तयारी इथे करून ठेवलेली आहे लोकांसाठी. प्रत्येक पदार्थ किती व्यवस्थितपणे मांडून ठेवलेला आहे. कुठेही घाण नाही, पसारा नाही, अतिशय व्यवस्थितपणे हे केलेलं असतं. बाहेर देखील इथं पाहू शकता. सातव हॉलमध्येच आहोत आपण. सातव हॉलच्या बाहेर इथे लोकांना बसण्यासाठी मांडव टाकलेला आहे. छान असं सावलीमध्ये लोक 30 रुपयांमध्ये जेवणाचा आनंद व्यवस्थितपणे घेऊ शकतात. जसं तुम्हाला हवं तसं तुम्हाला जेवण मिळू शकतं. तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्हाला ते कमी दरात देखील मिळू शकतं, पण 30 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण प्लेट मिळते. काय दादा याचा मेनू? खवळी उसळ, साधा भात, हां, पोळी आणि लोणचं. किती पोळ्या देतात? 2 पोळ्या 2 पोळ्या आणि भात आणि भाजी आणि हे लोणचं. बरं, आणि वीस किती? भात. ओके, पार्सल्स किती गेली? आणि पार्सल आता कमीत कमी 20 पार्सल दिले आहेत. 20 पार्सल गेले. बरं, ठीक आहे. साधारणतः अंदाजाने 750 ते 500 प्लेट्स मांडून ठेवलेले असतात. आजच्या ज्या देणगीदार आहेत त्या लक्ष्मी पाठक आहेत. त्यांनी 1000 रुपये दिले होते आजच्या अन्नदानासाठी. इथे लोक अन्नदान देखील वाढदिवसाप्रित्यर्थ वगैरे अन्नदानासाठी पैसे देखील देतात किंवा तुम्ही गोड पदार्थ कोणताही आणून दिला तरी ते वाटतात तुमच्यातर्फे. पाहू शकता सातव हॉलची ही अशी कलर अरेंजमेंट होती. सातव हॉल आपला मी तुम्हाला दाखवत आहे शिंदे हायस्कूलच्या शेजारी आहे, सहकारनगरमध्ये. काय आज मिक्स उसळ आणि पोळी आणि भात. ओके. आता आपण आलो कुमटेकर रोडला. पेशवाईच्या बरोबर समोर पेशवाई साड्यांचं जे मोठं दुकान आहे लक्ष्मी रोड कुमटेकर रोडला तिथे आपण आहोत. इथे पाहू शकता कॅश म्हणजे शक्यतो यांची अपेक्षा असते की लोकांनी 30 रुपयाला मिळतं तर कॅश आणावे. पेशवाई पाहू शकता इथे समोर आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली समोरच्या बाजूला आपलं लक्ष्मण भवन आहे. इथे पाहू शकता कार्यालयाची ही संपूर्ण व्यवस्था म्हणजे जे तयारी जी असते बाहेरचं जे तोरण वगैरे हे कायमस्वरूपी अशाच पद्धतीने ठेवलेलं असतं कारण इथे सतत कार्यक्रम देखील निरनिराळ्या प्रकारचे होत असतात. इथे पाहू शकता लोकांची गर्दी अगदी रोडपर्यंत आहे. म्हणजे बाहेर पूर्ण आपला कार्यालयाचा भाग पलीकडच्या बाजूला जो आहे कार्यालयाचा भाग त्या बाजूला इथे संपूर्ण वाटप केलं जातं. पाहू शकता या लेनमध्ये आजचा मेनू देखील इथे बोर्डवर लिहून ठेवलेला असतो की आज तुम्हाला काय प्रोव्हाइड करणार आहेत. नंतर ही जी लेन आहे आता पाहू शकता गर्दी वाढत आहे कारण नेमकी जेवणाची 1 ते 1:30ची वेळ आहे. पाहू शकता इथली गर्दी अंदाजे 700, 750, 500 लोक इथे जेवून जातात रोज 30 रुपया या रेटप्रमाणे. स्पॅनमध्ये प्यायच्या पाण्याची देखील जेवणासोबत व्यवस्था आतमध्ये थंड पाण्याची व्यवस्था केलेली असते. शिवाय बसण्याची व्यवस्था केलेली असते सावलीमध्ये. 30 रुपयांमध्ये एवढं सगळं कुठेही मिळत नाही पण हे लोक हे जस्ट सेवा म्हणून करतात. गरजवंतांसाठी हा
अतिशय चांगला उपक्रम आहे की जो ते राबवला जात आहे. पाहू शकता गर्दी वाढती आहे जवळजवळ. आणि आता आपण कार्यालयाच्या आत जाणार आहोत. आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकाल छान अशी तयारी केलेली असते कार्यक्रमांची, कारण कोणत्याही वेळी लोक पाहायला येऊ शकतात कार्यालय बुकिंगसाठी वगैरे. इथे पाहू शकता बॅचलर्स, जॉब करणारी मंडळी किंवा असं इथे जॉब करणाऱ्या ज्या बायका आहेत दुकानांमध्ये, कुमठेकर रोडला जी काही दुकानं आहेत तिथल्या बायका, पुरुष किंवा मुलं वगैरे जे कोणीही असतील ते इथूनच शक्यतो 30 रुपयांमध्ये आपलं जेवण घेऊन जातात. हे पार्सल काउंटर आहे का दादा? साधारण ओके. साधारणतः दिवसभरात पार्सल्स किती जातात? 100 ते 150. बरं. रोजच? आज काय फक्त पावभाजी आणि पावभाजी, तवा पुलाव. आणि पाव किती देतात एका प्रत्येक व्यक्तीला? 3 पाव प्रत्येकी. ओके. एका बाजूला पार्सलचं पॅकिंग होत आहे आणि एका बाजूला सर्विंग चालू आहे. कुपन्स जशी लोक देत आहेत त्याप्रमाणे त्यांना सर्व केलं जातं, जे इथे बसून खाणार आहे त्यांच्यासाठी. आणि एका बाजूला पार्सलचं पॅकिंग करून पार्सल दिली जातात. पार्सलचा रेट 35 रुपये आहे आणि 35 रुपयामध्ये जास्त नाही आहे. एवढी संपली भाजी? 35 रुपयांमध्ये पार्सल मिळतं. ही जी पार्सल आहेत ती. आणि जर तुम्ही डबा आणला असेल तर 30 रुपयातच तुम्हाला जेवण मिळतं. फोन लावा, भाजी पाहिजे म्हणा. 2 गंजाने काय होणार? जाऊ का तिकडे? टोकन वर ठेवा, टोकन सगळ्यांनी वर ठेवा. टोकन सगळ्यांनी वर ठेवा. हो लावू का मी फोन? पार्सल पुढे लावा, डबे उघडा. काका या पटापट या. काका या. टोकन टोकन या या पटापट. 2 एक्स्ट्रा. या 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 या. या. नमस्कार, भाजी आहे का? अरे झालं ना फोन. अर्धाच डबा आहे तो. घ्या. हो त्यात किती भाजी आहे? नाही भाजी नाही. पुढचा गंध संपत आलाय आणि पुढचा त्याच्या पुढचा आहे. पाठवते एवढी घ्या.
बाहेर जावा, कुठेही जावा, बसा, कुठेही बसा. ऑफिसमध्ये ना खबर बसा, या. तरी बंद झाले. या. हं? या. या. लावा, लावा, हीच लावा, पटापट. गुस्सा करेंगे ना? नहीं एक पार्सल हे घ्या. बसा, कुठेही जागा भेटेल तिथे बसा. ऑफिस मध्ये नका बसू. या पुढे. या. या. यापुढे गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद आहे.
गॅस चालू केलंच नाही. या पण 2 पार्सल डबे उघडा. डबे उघडायचे पटापट. मागे लोक थांबून असतात. 1 2 खाने का है ना, 2 ही पार्सल. हा 2 ही पार्सल करना. हा 2 टोकन दिए आहे. टोकन 2 दिए आहे. हा ठीक आहे. ले लो. आले का? छे पाव. छे पाव हो आहे ना. 70 रुपये का क्या काय ठीक क्या आपने काका देते. या इकडे जाऊन जाते एका बाजूला. या पुढे ये ताई. या पुढे घ्या. या चला एक भाजी. कमी नाही, माप बरोबर असतं. पार्सल आहे ते जरा पार्टनर पुढे पण बोला खाली पुलाव भाजी. पुलाव भाजी कोणाच आहे. 4 पाव टोकन वर ठेवायचं आणि 4 नाही ना. 2-3 पार्सल ठीक आहे. या पावडी आणायची गरज नाही. भाजी लागली तर घ्या. 4 पाव घ्या. पार्सल आहेत का नाही. 4 पाव आहेत. भाजी आहे. भाजी लागली तर परत घ्या. भात संपलेला आहे. 4 पाव. 4 पाव भाजी 750 लोकांचं जेवण होतं ना मागवलं. काका नमस्कार. नमस्कार. काय म्हणते? मस्त. 4 पाव भाजी. काय म्हणता बायकी काका. काय बरं मंगल्यावर आहे. हा बघायला थोडंसं काम बाकी. थोडंसं राहिलं का. येऊ का? घ्या. भाजी लागली तर घ्या. भाजी लागली तर घ्या. ही कुपन्स कशाची आहेत? ही 30 रुपयावाली पूर्ण जेवणाची. बरं. 400 नसल्यामुळे ही एक्स्ट्राची वेगळी आहे. मग ही कशासाठी एक्स्ट्रा ठेवली आहे? ती 400च आहेत म्हणून ही वेगळी जास्त. 400 जास्तीची ही आहे. हो कलर फक्त चेंज. रेट सेमच आपला. ओके. आणि ही जी आहे ती सिंगल वाल्याची. बरं फक्त बरं पाव भाजी वेगवेगळे घेतात. तिथे टोकन वेगवेगळे. त्याचे चार्जेस किती असतात? आता भाजी आणि भात 20-20 रुपये असतो.
बरं. आणि जेव्हा बाकी एरवी जेव्हा असतो तेव्हा 10,000 रुपये. ओके. बरं. ठीक आहे. टोकन वर ठेवा सगळ्यांनी. नमस्कार सर. हे किती वर्षांपासून चालू आहे आपली सेवा? दुसरं लॉकडाऊन संपताना अनिल आपटे आमचे साहेब आहे, बरं. ओनर आहे. हो. त्यांच्या डोक्यात कल्पना आली बरं. की मध्यमवर्गीयांना जास्तीत करून हां. या गोष्टीची जरूर आहे. बरं. अल्प दरात पण चांगलं घरगुती जेवण. हां, घरगुती अन्न मिळावं. आणि त्या आजूबाजूला जी हॉस्टेल बाहेरगावची मुलं राहतात, बरं. प्रेफरन्स त्यांच्याकरता ते खरं चालू केलं. ओके. कारण आपण बाहेर जर गेलो तर कमीत कमी 70 रुपये, पण क्वालिटीच्या हिशोबात ते जरा अवघड असतं. बरोबर. आणि आपला रेट किती आहे सर? रेट किती आहे आपला? 30 रुपये. 30 रुपये. 30 रुपयांमध्ये काय काय देता आपण? 2 पोळ्या, हं. भाजी, हं. भात हं. आणि जो रस्सा भाजी असतो, बहुतेक रस्सा भाजीच आम्ही देतो. आणि त्या भाजीचा रस्सा भातावर आणि लोणचं. बरं. आणि बुधवारी पावभाजी, मसाला पुलाव, त्याच्यामध्ये 3 पाव, 1 वाटी भाजी हं. आणि मसाला पुलाव. बरं. आणि गुरुवारी स्वामींचा दिवस धरून पिठलं, 1 भाकरी, मसाला भात किंवा मसाला पुलाव बरं. आणि मिरचीचा खरं. बरं. असं एवढं. ओके. स्वामींचा दिवस असतो म्हणून मग त्या दिवशी तो मेनू. बरं. पण मग आता समजा लोकांना जास्त हवं असेल, 1 भाकरीपेक्षा जास्त, मग ते चार्जेबल आहे? हो. बरं. त्याचे वेगळे त्या चार्जेस. दिवशीचं जे रेट आहेत ते 10 रुपये, काही घेतलं तरी एक्स्ट्रा. बरं. पोळी घेतली 10 रुपये, भाजी घेतली तर 10 रुपये, भात घेतला तरी 10 रुपये. बरं. तर गुरुवार कसं असतं की मसाला पुलाव किंवा मसाला भात, मसाले भात वगैरे, त्यामुळे एक्स्ट्रा तर 20 रुपये, पण भाजी 10 रुपये, बरं. चालेल. पिठलं पण 10 रुपये. ओके. आणि भाकरी पाहिजे तर एक्स्ट्रा असं 15 रुपये. ओके. आणि कोणाकडे काही कार्यक्रम असेल, समजा गेट टुगेदर वगैरे, तर तेव्हाही तुम्ही याच रेटने देता त्यासाठी? नाही, तुम्हाला जर सर्व्हिस हवी असेल तर त्याचा रेट वेगळा. बरं. पण एवढंच हवं असेल, समजा 1 भाजी, पोळी, वरण आणि भात. पण गेट टुगेदरला एवढं आता देऊन कसं चालेल? बरं. तुम्हाला काहीतरी गोड द्यावं लागेल हां. आणि अजून काहीतरी चटणी कोशिंबीर द्यावी. मग त्याचा रेट काय असतो की ते त्यावेळीच मेनूवरून ठरवता? हां. ओके. बरं. आणि आमचा मेनूचा जो रेग्युलर रेट आहे, कोणत्या कार्यक्रमासाठी हवं असेल तर त्याचा रेट हा. मग त्याच्यात आम्ही घरी पण सर्व्हिस देतो ना. हो का? ती रेट हाच राहणार. कशाचे चार्जेस?
ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टचे वेगळे. ओके. आणि बाकीचा रेट हाच राहील. काय किती लोक आहेत तुमचे त्याप्रमाणे आमची मुलं असणार आहे बरं. सर्व्हिस द्यायला. मग ते सर्व्हिस म्हणजे तुमची पूर्ण सर्व्हिस देईपर्यंत थांबतात. ओके. आणि मग जेवण झालं की आम्ही आमची मांडी सगळी उतरून घेऊन येतो. येणार. आम्ही कार्यालयामध्ये साफ करतो. ओके. ओके. तिथं काय करत नाही. बरं बरं. ठीक आहे. थँक्यू सर. आणि 4:30 लोक रोज जेवतात ॲव्हरेज. 12 ते 2:30 असतं. हां 12. आणि संध्याकाळी 450 रोज जेवतात. कमीत कमी. आणि दुसरं कुठे म्हणालात आपलं? जाधव हॉल सहकार नगर बरं. शिंदे हायस्कूलच्या एरियामध्ये. पण तिथे पण सेमच असं का? असंच ते कार्यालय कम हे असतं रोजचं जेवण. हो. ते पण 30 रुपयाचं. 30 रुपये. आणि क्वांटिटी एवढीच. हो. ओके. सातव हॉल कुठे आहे ते? सहकार नगरला शिंदे हायस्कूल माहिती. नाही. स्वामींचा मठाचा चौक. बरं बरं. हां. चौकातून सरळ वर गेलं की उजव्या तर शिंदे हायस्कूल आहे. तिथे. आज मी आली आहे त्या दिवशी मटकीचा रस्सा, प्लेन राईस पाहू शकता. मटकीचा रस्सा, प्लेन राईस, सलाड असतं कोणतंही एखादं. आज बीट आहे. नंतर पोळ्या आणि वरण असा साधा मेनू आहे. पण म्हणजे 30 रुपयात एवढं लोकांना अगदी सहजरित्या परवडून जातं. त्यामुळे पाहू शकता तुम्ही क्राऊड किती आहे ते. 2:30पर्यंत गॅरंटेड पोळी भाकरी मिळते. 2:30 नंतर पोळी भाकरी बऱ्याच वेळा संपलेली असते. म्हणजे आजूबाजूच्या कापडाच्या दुकानातले जे हेल्पर लोक येतात तर त्यांना आम्ही डबल भात आणि भाजी आणि लोणचं 30 रुपयामध्येच देतो. आणि त्याच्यात सुद्धा त्या डबल भातामध्ये सुद्धा ते आनंदी असतात. बरोबर. की नाही पोळी मिळाली तर चालेल, काय प्रॉब्लेम नाही. बरोबर. मग ते चालेल. भरपूर आणि घरचं जेवण स्वस्तात मिळतं. सगळ्यात महत्त्वाचं. ओके. ओके सर. थँक्यू.